सबस्क्राईब करा आणि नवीन कार्टून व्हिडिओ सर्वात लवकर बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. ही गोष्ट आहे एका धोब्याची आणि त्याच्या गाढवाची. गोष्टीचं नाव आहे ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. एकदा एक धोबी आपल्या मुलाबरोबर गावाच्या तळ्यावरून परत येत होता. तळ्यावर त्याने कपडे धुतले, धुतलेल्या कपड्यांचं गाठोडं बांधलं आणि ते आपल्या गाढवाच्या पाठीवर टाकलं. त्या गाढवाबरोबर ते दोघं म्हणजे वडील आणि मुलगा चालत चालत रस्त्याने घरी परत निघाले. त्या गावच्या एका छोट्या गल्लीतून ते जात असताना वाटेने जाणाऱ्या एका माणसाने त्यांना पाहिलं आणि तो आश्चर्याने उद्गारला, म्हणाला, अरे, त्या गाढवाच्या पाठीवर किती ओझं लादलंय, तो मरेल नाही आज ओझ्याने. जरा त्या गाढवाकडे पहा, या गाढवाच्या मालकाला त्याची जरा पण दया येत नाही. हे ऐकून त्या धोब्याने त्या गाढवाच्या पाठीवरचं ते कपड्याचं गाठोडं खाली घेतलं आणि ते आपल्या खांद्यावर ठेवलं आणि गाढव, धोबी आणि त्याचा मुलगा असे रस्त्याने चालू लागले. गाढवाला जरा बरं वाटलं, कारण पाठीवर ओझं नव्हतं ना. जरा पुढे गेल्यावर त्यांना काही तरुणांचा घोळका भेटला. रस्त्याच्या कडेला ते सगळे गप्पा गोष्टी करत उभे होते. त्यांनी शेरा मारला, म्हणजे ते म्हणाले, बघा बघा, त्या मूर्ख माणसांकडे बघा. अहो, ते गाढव कोणत्याही ओझ्याशिवाय मोकळच चाललंय आणि जोड ओझं मात्र त्याचा मालक खांद्यावर वाहतोय, बघा बघ. हे ऐकल्यावर एवढं ओझं घेऊन चालून थकलेला मालक त्या ओझ्यासकट गाढवाच्या पाठीवर बसला आणि मुलगा त्याच्याबरोबर चालत चालत पुढे निघाला. थोडंसं पुढे जातायत त्यांना गावच्या बायकांचा एक घोळका भेटला. तेव्हा एका विहिरीतनं पाणी काढत होत्या. त्यातली एक बाई यांच्याकडे पाहून मोठ्याने किंचाळली, अगं, पहा पहा, त्या वडिलांना काही वाटतंय का? त्यांचा लहान गरीब बिचारा मुलगा रस्त्याने चालतोय आणि हा जाडाजुडा माणूस मात्र मजेत गाढवावर बसून चाललाय. हे ऐकून त्या धोब्याला लाज वाटली. तो मनात म्हणतो, मी बायका बोलतायत ना, ते बरोबर आहे. मी रस्त्याने चालून मुलाला गाढवाच्या पाठीवर बसवलं पाहिजे. वडील गाढवावरनं खाली उतरले आणि मुलाला गाढवावर बसायला सांगितलं. मुलगा गाढवावर बसला आणि सगळे जरा चालत 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 पुढे गेले. पुढे गेल्यावर त्यांना काही म्हातारी मंडळी भेटली आणि ती आपापसात बोलायला लागली. ती म्हणाली, पहा, अरे, तो एवढा तरणा ताठा मुलगा बसलाय गाढवावर आणि त्याचे वडील मात्र बिचारे चालतायत, पहा. हा, काळ बदलला आहे. या मुलांना म्हाताऱ्यांबद्दल काही वाटतच नाही, जरा पण मनात दया नाही. हे सगळं ऐकल्यानंतर तो धोबी सुद्धा त्या गाढवावर बसला. आता गाढवावर धोबी, त्याचा मुलगा आणि ते गाठोडं असं सगळं होतं. हे सगळं पाहिलं आणि तिथनं बाजूला जाणाराच एक पुजारी होता. त्या पुजाऱ्याच्या मनामध्ये आलं की काय माणसं आहेत ही, जरा माया नाही, जरा दया नाही. आणि म्हणून तो मोठ्याने ओरडला, ओ, त्या गाढवाकडे बघा जरा, तिघ त्या गाढवावर आहे, गाठोडं, बाप आणि मुलगा. तुम्हाला जरा पण दया येत नाही त्या गरीब प्राण्यांची? थोडी तरी सहानुभूती असू द्या. हे ऐकल्यानंतर मग त्या वडिलांनी आणि त्या मुलाने काय केलं की ते दोघंही खाली उतरले, ते गाठोडं पण खाली घेतलं आणि त्या गाढवालाच मुळी खांद्यावर घेऊन ते निघाले. तेव्हा सुद्धा लोक त्यांच्याकडे बघून हसत होते, अरे अरे अरे, गाढव बरोबर असताना सुद्धा हे लोक त्याच्यावर ओझं ठेवण्याच्या ऐवजी ते गाढवालाच घेऊन चालले, काय मूर्ख लोक आहेत, असं म्हणतच होते लोक. चालता चालता ते दोघं एका ओढ्याजवळ आले आणि ओढा ओलांडत असताना
ते गाढव त्यांच्या हातून त्या ओढ्यात पडलं आणि वाहून गेलं. झालं. आणि असं ते लोकांचं ऐकत गेल्यामुळे त्यांचं खूप नुकसान झालं. गाढव गमावून बसावं लागलं. म्हणून मुलांनो, लोक 10 तोंडांनी बोलत असतात. कुणी चांगलं म्हणतं, कुणी वाईट म्हणतं, पण शेवटी आपल्याला जे योग्य वाटतं ना, आपल्याला जे चांगलं असतं, आपल्या जे हिताचं असतं, तेच आपण नेहमी करायचं असतं. आमची गोष्ट संपून जा. बरं का मुलांनो, आता मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ना, त्याचं नाव आहे एका पैशाची चूक. संत जनार्दन स्वामी हे संत एकनाथ महाराज यांचे गुरु. संत एकनाथ महाराज लहानपणी तुमच्या एवढे होते ना, त्यावेळेला ते जनार्दन स्वामींच्याकडे राहत असत. गुरुगृही राहताना ते जनार्दन स्वामींची छोटी मोठी कामं पण करत. छोटा एकनाथ प्रत्येक काम इतकं मन लावून करतोय हे पाहून जनार्दन स्वामी एकनाथ महाराजांवर खुश असत. आणि तुम्हाला माहितीये का की संत जनार्दन स्वामी हे एका मोठ्या किल्ल्याचे किल्लेदार होते. एकदा काय झालं, त्यांनी त्या किल्ल्याच्या हिशोबाच्या वह्या तपासण्यासाठी म्हणून एकनाथ महाराजांना दिल्या आणि सांगितलं, एकनाथा, हा सगळा हिशोब नीट तपास आणि उद्या मला सांग बरं की हिशोब बरोबर आहे की नाही. एकनाथ महाराजांनी ते काम आनंदाने स्वीकारलं आणि म्हणाले, हो गुरुजी. असं म्हणून ते लगेच कामाला पण लागले. एकनाथ महाराजांचं प्रत्येक काम अतिशय सुबक आणि अचूक असे आणि ते प्रत्येक काम अगदी मन लावून करत. तसंच या कामाला त्यांनी सुरुवात केली. एकदा हिशोब तपासला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की या हिशोबामध्ये कुठेतरी एका पैशाची चूक आहे. म्हणून त्यांनी पुन्हा सगळे हिशोब तपासायला सुरुवात केली. पुन्हा थोड्या वेळाने त्यांना असं लक्षात आलं की अरे, कुठेतरी एका पैशाची चूक पुन्हा राहते. पुन्हा त्यांनी सगळे हिशोब तपासले आणि असं करत 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 रात्रभर जागून एकनाथ महाराज हिशोब तपासत होते. आणि सकाळी पहाटेच्या सुमारास त्यांना कुठेतरी त्या हिशोबामध्ये चूक सापडली आणि त्यांनी आनंदाने टाळी मारली आणि म्हणाले, अरे च्या, आता लक्षात आलं कुठे गेली पैशाची चूक. चूक केलेली सापडली. दुसऱ्या दिवशी सकाळी जनार्दन स्वामींनी एकनाथ महाराजांना समोर बोलवलं आणि म्हणाले, एकनाथा, काय रे, रात्रभर दिवा चालू होता, काय करत होतास एवढा वेळ? तेव्हा एकनाथ महाराज म्हणाले की गुरुजी, तुम्ही मला हिशोब तपासायला सांगितले होते ना, त्याच्यामध्ये एका पैशाची कुठेतरी चूक होती, ती शोधत बसलो होतो. त्यावर जनार्दन स्वामी म्हणाले, अरे एकनाथा, एवढ्या सगळ्या मोठ्या हिशोबामध्ये एखाद्या पैशाची चूक होणारच, त्याच्यासाठी रात्रभर का जागायचं रे? त्याच्यावर एकनाथ महाराज म्हणाले, नाही नाही गुरुजी, तुम्ही मला काम दिलंय ना, मग माझ्या कामात मी जराही कुचराई करणार नाही. एक पैशाची चूक मिळेपर्यंत मी शोधत होतो आणि जेव्हा मला त्या एका पैशाची चूक मिळाली तेव्हा कुठे मी झोपी गेलो. जनार्दन स्वामींनी एकनाथ महाराजांना जवळ बोलवलं. त्यांनी त्यांच्या पाठीवरनं हात फिरवला, त्यांना शाबासकी दिली आणि म्हणाले, एकनाथा, खूप मोठा होशील रे पुढे. प्रत्येक काम असं मनापासनं करत गेलास तर संतपद तुला दूर नाही. तेव्हा कळलं का मुलांनो, आपल्याला जे काम दिलं असेल ते अगदी मनापासून आणि अचूक करायचं. कुठेही अगदी एका पैशाचीही कुचराई होता कामा नये. मग आता लक्षात आलं का एका पैशाची चूक म्हणजे काय ते?